गेल्या वर्षी म्हणजेच 2023च्या गड्डा यात्रेमध्ये आम्हाला कळाले की हिंदू व्यावसायिकांना काही मुसलमान लोक त्रास देत आहेत. त्यानुसार गड्ड्यावर गेलो. तिथे पाहिली असता एक मुसलमान वसूलदार सिक्युरिटीच्या हातात सर्व गड्डा दिलेला आहे आणि तो मुस्लिम समाजाचा होता. त्याने आपल्याला हिंदू लोकांना त्रास द्यायला सुरुवात केली होती. तो गरीब व्यापाऱ्यांना रोज त्रास द्यायचा. त्याचे मुसलमान लोकांना व्यवसाय करण्यासाठी जागा देत होता. त्यावेळी त्याच्याशी आमचा वाद झाला. त्यामुळे आम्ही पंच कमिटी येथे जाऊन तक्रार केली. त्यावेळी पंच कमिटीने म्हणजेच बाळासाहेब भोगडे यांनी गड्ड्याचे टेंडर दिलेल्या चौधरी यांच्याशी त्या सर्व इतर लोकांची बैठक घेतली आणि त्यावेळी आम्ही आमचे म्हणणे मांडले. त्यावेळेस आम्हाला सांगितले की पुढच्या वर्षी आम्ही त्या माणसाला सिक्युरिटी म्हणून ठेवणार नाही. तुम्हाला जर सिक्युरिटी म्हणून तुमचे कार्यकर्ते हवे असतील तर ते आम्हाला जोडून द्या. आम्ही त्यांच्या हातात गड्ड्याची जबाबदारी देऊ. अशा प्रकारे त्यांच्याशी बोलणे झाले. गेल्या वर्षी कमीत कमी 20 ते 25 मुली लव जिहादमधून आम्ही पकडून त्यांच्या आईवडिलांच्या हवाली केल्या. सदर पोलिसाच्या हातात जर गड्डा दिला असता तर जास्तीत जास्त विजापूर वेस, नई जिंदगी, मुलबावा टेकडी येथील मुले आपल्या मुली आणि बायकांची छेड काढत असतात. गर्दीमध्ये धक्का देणे, 10 ते 15 मुले गड्ड्यावर एकत्र फिरणे, लोकांना त्रास देणे हा त्यांचा उद्योग झालेला असतो. जेणेकरून हिंदू मुलींना टार्गेट केले जाते. हे सगळे आम्ही पंच कमिटीला दाखवून दिले. त्यांनी आम्हाला सांगितले की आम्ही पुढच्या वर्षी नक्की बदल करू. गेल्या वर्षी ठरल्याप्रमाणे फोन करून बाळासाहेब भोगडे यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळेस त्यांनी आम्हाला फोनवरून उडवाउडवीची उत्तरे देण्यास सुरुवात केली. 30 नोव्हेंबर या दिवशी मीटिंग होती असे आम्हास कळले. आम्ही भेटण्यास पंच कमिटी येथे ऑफिसला गेलो असता ते आमचे म्हणणे ऐकून घेत नव्हते. त्यावेळी आम्ही मीटिंग रूममध्ये जाण्याचा प्रयत्न केला. त्यांनीच आम्हाला धक्काबुक्की केली आणि त्यांनीच पोलिसांना बोलवून आम्हालाच दोषी ठरवले. आम्ही पोलिसांना विनंती केली की ते आमचे म्हणणे ऐकून घेत नाही. ज्यावेळी पोलीस आले त्यांनी धर्मराज काडादी यांना सांगितले की त्यांचे म्हणणे काय आहे हे ऐकून घ्या, ते निघून जातील. त्यावेळी आम्ही मीटिंग रूममध्ये गेलो आणि आमचे म्हणणे मांडले. त्यावेळी आम्ही तुमचा विचार करू असे सांगितले. 2 दिवसानंतर येण्यास सांगितले. त्यावेळी मी परत त्यांच्या संपर्कात राहिलो तरी सुद्धा त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. त्याचा सर्व काही रोष धरून पोलिसांकडे लेखी तक्रार केली. कारण त्यांना फक्त पैसा कमवायचा आहे. त्यांना आपल्या धर्माचे किंवा आई बहिणींच्या अब्रूचे काही देणे घेणे नाही. त्यामुळे आपण या घटनेत सोलापूरकरांनी मला योग्य तो न्याय द्यावा अशी विनंती. पंच कमिटीकडे केलेली मागणी आम्ही अशी होती. हिंदूंची जत्रा आहे त्यामुळे हिंदूंना प्राधान्य द्या. सुरक्षा रक्षक म्हणून हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांची नेमणूक करा जेणेकरून लव जिहाद होत हिंदू मुलींवर नजर ठेवता येईल. मंदिरात ड्रेस कोड ठेवा जेणेकरून मंदिराचे पावित्र्य जपले जाईल. न्यायालयाच्या आदेशानुसार टेकडीवरील अतिक्रमण काढा. रमजानमध्ये मीना बाजार असतो त्यावेळेस मुस्लिम व्यापाऱ्यास प्राधान्य देतात. जागा राहिली तरच हिंदू व्यापाऱ्यांना जागा देतात. विजापूर वेस्ट ते बेगमपेठपर्यंत व्यापारपेठ उभारली, तिथे सुद्धा एकाही हिंदूला स्थान नाही. मग आपणच का त्यांचा विचार करायचा? मुस्लिमांच्या मक्क्यामध्ये हिंदूंना प्रवेश नाही तर मग आपल्या जत्रेमध्ये त्यांना का प्रवेश द्यायचा?